राम राम मंडळींनो, शिमग्याचा आहे आजचा 4था दिवस आमच्याकडचा. आणि आज आहे धुलवटीच्या दिवशी आमच्याकडचा शिमगा समजतो. पण आज बघा कसा कुत्रा घातलाय, कुर्ता घातलेला आहे मस्त. ओ भाऊ कुठं भलीला नाही हा चला हा मंदिरात पाय पडाय. काल इथं होम लागला पण मी नव्हतो इथल्या होमाला, कारण करंजाणीत होता नाटक, त्याच्यामुळे मला जायला लागला. असो, पण इथे सकाळी सकाळी इथे कळशा ठेवलेला आणि पाणी गरम केलेलं आणि त्या पाण्याने आंघोळ केली. असं म्हणतात की होमातल्या पाण्याने आंघोळ केली की रोगराई शरीरातली नाहीशी होते, आणि दरवर्षी करतो. मस्त. आता देवलात जातो आता 2:15 वाजलेत. साणा भरणार आहेत देवलात. आमचा काटकेल पण असेल, सगळा बघायला भेटेल तुम्हाला. देवाच्या इथं साणा कसा भरतात तो, आणि खेळ सगळंच, ढोल ताशा. आणि आजचा धुलवटीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. हा तुमचं घर दाखवतो, तो बघतो. हां ओके. बारके आलेला आहे खास कर्जुव्यातून आमचा शिमगा बघायला. तुम्ही पण येता. चल आज पहिल्यांदा बालक्या खालूबाजा पहिल्यांदा बघणार आहेस ना? असं गेल्या वर्षी बघितलेलं, पण आता मंदिरामध्ये पहिल्यांदा बघणार. चल गेल्या वर्षी इथे घरी बघितलेलं. आता मंदिरात माहोल बघ. बाय द वे गौरी पण आलेली, समीर दादा आलेला, आसवाची टीम आलेली. सो आत्ता ते गेले तिकडे, काल रात्रीच नाटक बघायला पण आले. असो, आता देवळात जाऊया आई झोळाईच्या, आमच्या ग्रामदेवतेच्या. आज देवळात अख्खा गाव आलाय आणि काटकेलला सुरुवात. मग चला, चपला जो बाहेर ठेवाव्यात. अरे काय होतं, कसं आहे? काल इथे होली पेटवली. ओ नमस्कार. काय आहे हे आहे गाव अख्खा भरलाय आमचा आज. बरेच मुंबईकरी, बरेच गावकरी, पाहुणे मंडळी सगळे चालले जात. आज जत्रा म्हणू शकतो आमच्याकडं. धुलवट आहे, धुलवट. आणि इकडे साना भरतात. हा साण्याचा ठिकाण आहे. काय म्हणजे शेठ काय? नमस्कार. आपली भेट झाली. होय. गावात गर्दी बघा. रोज ह्या दिवशी गर्दी असते धुलवटीला. असा गावात म्हणजे 4-5 दिवसच अशी भेटते. एकदा पूजेला आणि सार्वजनिक गावची पूजा असते तेव्हा. आता शिमग्याला तर बरीच गर्दी असते. लहानपणीची आठवण. हा डमरू घेतला तर जत्रेची शोभा यायची. पप्पांकडनं या डमरूसाठी पैसे मागायचो पहिलं. जत्रेतली म्हणजे अजून भोंगा एवढा आहे. हा कोण मला दिलास ना? अजून एक तो फुगा असतो, तर फुग्यात पाणी टाकून तो असा करायचा. लय मजा आहे.
आता तुम्ही बघितला हो तो काटखेल रंगलेला तो देवळात. आता इथे आरती होईल. काटखेल एकतर ह्या मंदिराच्या परिसरात आजूबाजूला व्याघ्रेश्वराचं मंदिर आहे, तिथे सुद्धा गणपतीचा काळभैरवाचं मंदिर आहे, तिथे सुद्धा होते काटखेल. देवळात झाला. आता इथं देवीची आरती होईल, नंतरला काठी सोडतील. काठी सोडतील म्हणजे काय प्रकार, सगळे खेळ सोडतो म्हणजे शिमगा संपतो आमच्याकडचा धुलवटीला. सगळ्या मशा खेळी आहेत ना, फिरके सोडतील आता थोड्या वेळात. एक अविस्मरणीय क्षण असतो जो दरवर्षी आम्ही हे बघण्यासाठी वर्षानुवर्ष थांबावं लागतं. चालू आहे. आत्ता ग्रामस्थ बघायला गेलात म्हणजे संपूर्ण भरला आहे, लेफ्ट साईडून राईटपर्यंत. हा माहोल तुम्हाला शिमग्यामध्येच बघायला भेटेल. सगळ्या मुंबईकर गावकरी सगळे एकत्र भेटतात शिमग्यामध्ये, मजा असते.
तर मंडळी फायनली देव आता देवळात गेला. ॲक्च्युली आज आमचा शिमगा संपन्न होईल. प्रत्येक गावात काय काय ठिकाणी आजपासून शिमगा चालू होईल. सो आमच्या गावचा शिमगा आज संपन्न झाला. म्हणजे काठी सोडली देवाने, काठ केला असतो त्याने. सो नजाराच जम भारी असतो, तो तुम्ही बघितलाच. सो आत्ताची ही व्हिडिओ इथं थांबवतो आहे, कारण वाडीची पण धुलवट करायची आहे आणि सॉन्ग काढायचं आहे. ती पुढची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. खूप मजा असते सॉन्ग काढायला आणि जाम मजा, पार्टी वगैरे आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आमच्या गावचा पारंपरिक असा काठकी आहे, तो तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच तुमचा अभिप्राय द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.